लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना या अटींचे पालन बंधनकारक. दुहेरी लाभ घेणाऱ्या महिलांवर प्रशासनाची नजर. मुंबई राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 98.45 कोटी रुपयांचा निधी नुकताच वितरित केला आहे. हा निधी अनुसूचित जाती प्रवर्गातील पात्र महिलांना माहे जानेवारी 2026 चा लाभ देण्यासाठी देण्यात आला असून तो खर्च करताना शासनाने अत्यंत कडक अटी लागू केल्या आहेत. या शासन निर्णयातील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे राज्यातील ज्या पात्र महिलांना संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना यांतून आधीच आर्थिक लाभ मिळत आहे त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान दिले जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत लाभार्थ्याला 2 वेगवेगळ्या योजनांमधून दुहेरी लाभ मिळणार नाही याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश महिला व बाल विकास विभागाला देण्यात आले आहेत. याशिवाय वितरित करण्यात आलेला हा निधी केवळ अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांसाठीच वापरणे बंधनकारक आहे. प्रशासकीय विभागाला या खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र युटिलायझेशन सर्टिफिकेट सादर करावे लागणार असून त्यामध्ये केवळ संबंधित प्रवर्गातील महिलांनाच लाभ मिळाल्याची खात्री करावी लागणार आहे. निधीचा विनियोग करताना काटकसरीच्या उपाययोजना कराव्यात आणि मंजूर आराखड्यानुसार याच आर्थिक वर्षात तो खर्च होईल याची दक्षता घ्यावी असेही निर्देश देण्यात आले आहेत. या योजनेच्या पारदर्शकतेसाठी प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत खर्चाचा सविस्तर अहवाल आणि भौतिक उद्दिष्टांची माहिती वरिष्ठ कार्यालयांना सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शासनाच्या या भूमिकेमुळे गरजू महिलांना लाभ मिळतानाच नियमांचे उल्लंघन करून दुहेरी लाभ घेणाऱ्यांना चाप बसणार आहे. व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे.